सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा ओवी क्रमांक 1088 पासून आता सुरुवात करू. मग जया तयाकडे ब्रह्मेची दिठी उघडे किंबहुना जोडे अपार सुख. मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला सर्व ब्रह्ममयच दिसते. फार काय सांगावे, त्याला अपार सुख होते. एतू लेनी तुझ पार्था प्रकृती पुरुष व्यवस्था ठाये ठाओ प्रतिरपंथा माझी जाहली. पार्था, याप्रमाणे तुला प्रकृती व पुरुष यांची व्यवस्था अनुभव सिद्ध दाखले देऊन सांगितली, ती समजली ना. अमृत जैसे ये चुळा का निधान देखी जे डोळा ते तुला जिव्हाळा मानावा हा. ज्याप्रमाणे अमृत हातात यावे किंवा ठेवा दृष्टीस पडावा त्या योग्यतेचा हा लाभ आहे असे मान. जी जाहलिये प्रतीती घर बांधणे जे चित्ती ते आता ना सुभद्रापती यावरी. हे सुभद्रापते, या आलेल्या अनुभवावरून तू आपले मनात जो एक विचार कायम करणार असशील तो इतक्यात करू नको, कारण यावर तरी एक दोन्ही ते बोल बोली जती सखोल देई मना ते ओल मग ते घेई. कारण तुला आणखी एक दोन गहन विचार मी सांगणार आहे, ते तू आपले मन मला जामीन दिल्यावर मग सांगेन. ऐसे देवे म्हणितले मग बोलो आदरिले तेथे अवधानाचे केले सर्वांग ये रे. याप्रमाणे भगवंतांनी सांगण्यास आरंभ केला. तो आपले सर्वांग अवधानमय करून अर्जुन ऐकण्यास तयार झाला. श्लोक 31. अनादित्वा निर्गुणत्वात् परमात्मायमव्ययः शरीरस्थोऽपि कौन्तेय न करोति न लिप्यते. अर्थात हा परमात्मा अनादित्वामुळे व निर्गुणत्वामुळे अक्षय आहे. हे कुंतीपुत्रा, हा शरीरात स्थित असलेलाही काही करत नाही व कर्मफलाने लिप्त होत नाही. तरी परमात्मा म्हणिपे तो ऐसा जाण स्वरूपे जळी जळे न लिंपे सूर्यू जैसा. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले असता त्यातून अलिप्त असते, त्याप्रमाणे परमात्मा म्हणून ज्याला म्हणतात तो असा शरीरात असूनही शुद्ध स्वरूपच असतो असे जाण. का जे जळा आदी पाठी तो असतूची असे किरीटी माझी बिंबे ते दृष्टी आणि कांचिये. सूर्य पाणी उत्पन्न होण्याचे अगोदर व मागूनही पूर्वी होता त्याप्रमाणेच कायम असतो. म्हणून अज्ञानी लोकांच्या दृष्टीने पाण्यात दृष्टीस पडल्यावर त्यास ते प्रतिबिंब सूर्यच भासते. तैसा आत्मा देही आथी म्हणिपे हे काही साचे तरी नाही तो जेथींचा तेथे. त्याप्रमाणे आत्मा देहात आहे हे म्हणणे खरे नसून देह उत्पन्न होण्याचे पूर्वीपासून तो जेथे होता तेथेच नंतरही असतो. आरिसा मुख जैसे बिंबलिया नाम असे देही वसणे तैसे आत्मतत्वा. ज्याप्रमाणे आरशात आपले स्वरूप आहे असा भास होतो त्याप्रमाणे आत्मा देहात वास करतो हे म्हणणे मिथ्या होय. तया देहा म्हणती भेटी हे सपाई निर्जीव गोठी वारिया वाळुवे गांठी केही आहे. त्या देहाचा व आत्म्याचा संबंध आहे हे म्हणणे सर्वथैव व्यर्थ होय. हे पहा, वारा व वाळू यांची कधी गाठ मारता येईल काय? कारण एक अदृश्य व दुसरी जड वस्तू आहे. आगी आणि कापुसा दोरा सुवावा कैसा केउता सांदा आकाशा पाषाणैसी. तसेच अग्नी आणि कापूस ही दोन्ही दोऱ्यात कशी वोता येतील आणि आकाश व पाषाण यांचा सांधा कसा बसविता येईल? एक निघे पूर्वेकडे एक ते पश्चिमेकडे तिये भेटी चैनी पाडे संबंधू हा. एकाच ठिकाणाहून निघून एक मनुष्य पूर्वेकडे जावयास निघावा आणि एक पश्चिमेकडे जावयास निघावा, मग त्यांची गाठ पडावी. त्याप्रमाणे हा संबंध आहे. उजी येडा आणि अंधारेया जो पाडू मृता उभया तोची गा आत्मया देहा जाण.
उजेड व अंधार, मेलेला व जिवंत मनुष्य यांचा ज्याप्रमाणे एकमेकांशी संबंध नाही, त्याप्रमाणे आत्मा व शरीर यांचा संबंध नाही असे समज. रात्री आणि दिवसा, कनका आणि कापुसा, अपाडुका जैसा तैसाची हा. रात्र व दिवस, सोने आणि कापूस यांचे ज्याप्रमाणे साम्य नाही, त्याचप्रमाणे आत्मा व देह यांचे साम्य नाही. देह तव पांचाचे झाले, हे कर्माचे गुणी गुंथले, भव तसे चाकी सुदले जन्म मृत्यूच्या. पाहू गेले असता शरीर हे पंचतत्वाचे बनलेले आहे, कर्माच्या दोऱ्यात गोवलेले आहे व जन्ममृत्यूच्या भवचक्रात फिरत आहे. हे काळा नळाच्या तोंडी, घातली लोणी याची उंडी, माशी पांखू पाखडी तव हे सरे. कालरूपी अग्नीच्या तोंडात लोण्याच्या उंडीप्रमाणे घातलेले असून माशीचा पंख हलण्यास जितका वेळ लागतो, तितक्या थोड्या वेळात हे शरीर नाहीसे होते. हे विपाये आगीत पडे, तरी भस्म होऊनी उडे, जाहले श्वानावर पडे, तरी ते विष्ठा. हा देह कदाचित अग्नीत पडला तर त्याची राख होऊन उडून जाते व कुत्र्याच्या तावडीत सापडला तर त्याची विष्ठा बनते. या चुके दोही काजा, तरी होय कृमींचा पुंजा, हा परिमाणू कपिध्वजा कश्मलुगा. हे कपिध्वजा, या दोन प्रकारातून जर देह चुकला तर ज्या ठिकाणी हा पडेल त्या ठिकाणी यामध्ये किडे व आळ्या यांचे पुंजकेच्या पुंजके सापडतात. अशा रीतीने याचा परिणाम होतो. या देहाची हे दशा आणि आत्मा तो एथ ऐसा, पै नित्य सिद्ध अपैसा अनादीपणे. या देहाची ही अशी दशा होते, परंतु आत्मा तर नित्य सिद्ध व अनादित्वाने सहज आहे. सकळू ना निष्कळू, अक्रियू ना क्रियाशीळू, कृशना स्थूळू निर्गुणपणे. तो निर्गुण असल्यामुळे पूर्णही नाही व अपूर्णही नाही, क्रिया करणारा नाही व क्रिया न करणाराही नाही, तसेच रोडका नाही व लठ्ठही नाही. आभासू ना निराभासू, प्रकाशू ना अप्रकाशू, अल्पना बहुवसू अरूपपणे. तो निराकार असल्यामुळे दृश्य नाही व अदृश्यही नाही, तो प्रकाशमान नाही व निस्तेजही नाही, आणि थोडा नाही व पुष्कळही नाही. रीता ना भरितू, रहितू ना सहितू, मूर्तू ना अमूर्तू शून्यपणे. तो शून्य असल्यामुळे रिकामा नाही व भरलेलाही नाही, कशा विरहित अथवा कशा सहितही नाही, आणि तो साकार नाही व निराकारही नाही. आनंदू ना निरानंदू, एकू ना विविधू, मुक्त ना बहु आत्मपणे. तो आत्मरूपाने असल्यामुळे त्याला आनंदही नाही व दुःखही नाही, तो एकही नाही व अनेकही नाही, आणि तो कशापासून मुक्त नाही व कशाने बद्धही नाही. ए तुला ना ते तुला, आईता ना रचिला, बोलता ना उगला अलक्षपणे. तो लक्षणरहित असल्यामुळे एवढा किंवा तेवढा, आयता किंवा बनलेला, आणि बोलका किंवा मुका असाही नाही. सृष्टीचा होणा न रचे, सर्व संहारे न वेंचे, आथी नाथी या दोहींचे पंचत्व तो. सृष्टीच्या होण्याबरोबर हा होत नाही व सृष्टीचा संहार झाल्यावर लय पावत नाही, आणि हा असणे व नसणे या दोन्ही स्थितींचे लयस्थान होय. मवे ना चर्चे, वाढे ना खांचे, विटे ना वेंचे अव्ययपणे. हा अव्यय असल्यामुळे मोजता व वर्णन करता येत नाही, हा वाढत अथवा कमी होत नाही, आणि हा विटत नाही किंवा खर्च होत नाही. एवं रूप पयात्मा, देही जे म्हणती प्रियोत्तमा, ते मठाकारे व्योमा नाम जैसे. हे प्रियोत्तमा, असे ज्या आत्म्याचे स्वरूप आहे तो देहात आहे असे जे म्हणतात, त्यांचे ते म्हणणे मठात असलेल्या आकाशाला आकार आहे ह्या म्हणण्याप्रमाणे आहे. तैसे तयाची अनुस्युती, होती जाती देहाकृती, तो घे ना सांडी सुमती जैसा तैसा. तसेच आत्म्याच्या व्यापक स्थितीत देहाकृती उत्पन्न होतात व जातात. देह उत्पन्न झाला म्हणून तो देह धारण करीत नाही व नाश पावला असता तो देह टाकीत नाही.
तो आपल्या स्वरूपाने जसा आहे तसाच असतो. अहोरात्रे जैशी येती जाती आकाशी, आत्मसत्ते तैसी देहे जाण. ज्याप्रमाणे आकाशात दिवस व रात्र येतात व जातात, त्याप्रमाणे आत्म्याला देह येतात व जातात, परंतु त्यापासून तो लिप्त होत नाही. म्हणून इये शरीरी काही करवी ना करी, आयताही व्यापारी सज्जन होय. म्हणून या शरीरात तो काही करीत नाही व करवीतही नाही, व शरीराच्या कोणत्याही व्यापारात कर्तेपणाने तयार होत नाही. या लागी स्वरूपे उणा पुरा न घेपे, हे असो ते न लिंपे देही देहा. यास्तव त्याचे स्वरूपात कमी अगर जास्त काही होत नाही. इतकेच नव्हे तर तो देहात असूनही देहाच्या सर्व व्यापारापासून अलिप्त असतो. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.